मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 32 साईज प्रिन्स कट पेपर कटिंग दाखवणार आहे. साधी आणि सोप्या पद्धतीने. ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना पूर्ण बघा. चला मग सुरुवात करू. ब्लाऊजची उंची आहे 13.5. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलं म्हणजे किती झालं, 13.5 अधिक 1 इंच 14.5 झालं, बरोबर. आणि हे 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय. इथे आपली ती समोरची पट्टी, समोरचा भाग कमी पडायला नको म्हणून मी इथे 1 इंच घेतलं एक्स्ट्रा. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5. गळा आहे 10, कमर आहे 27, छाती आहे 32. तर आता आपण इथे शोल्डर पहिल्यांदा टाकू. शोल्डर घ्यायचे आहे. गळा डीप आहे ना, म्हणून मी शोल्डर घेणार आहे 5.25. 5 घेतली तरी होतं. आता मुंडा खोली द्यायची आहे ह्याला 5.5. मुंडा खोली 5.5. इथून पण हे माप 5.5 आलं पाहिजे. आता इथे छातीचा चौथा, 32चा चौथा आहे तो 8. 32चा चौथा 8. त्याच्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. कटोरीसाठी मी 1.5 इंच घेते, प्रिन्ससाठी 2 इंच. आता हा इथून अशी ही मार्किंग करून घ्यायची. आता इथे आपण ही शिलाई मार्जिनसाठी, काचपट्टी बटनपट्टीसाठी शिलाई मार्जिन सोडले. आता इथून हा गळा घ्यायचा 2 इंच. गळा लांबी घ्यायची, उंची घ्यायची, पुढचा गळा उंची घ्यायची 6. जर तुम्हाला मोठा खोल गळा पाहिजे असेल तर तुम्ही 6.5, 7 पण घेऊ शकता. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. पुढचा गळा, समोरचा गळा, बॉक्स तयार करून घ्यायचा. आता आपण टक्स द्यायचा. 8.5ची छाती आहे ना, त्याच्यामध्ये 1.5 इंच घ्यायचा. म्हणजे किती झालं, 9.5 वर आला ना आपला पॉईंट. 9.5. आता इथून घ्यायचा 3.25. 3.25 म्हणजे 3 आणि 2 रेषा. इथे आला आपला टक्सा. इथे घ्यायचा अर्धा इंच कमी, म्हणजे किती याला येईल, 2.25. आता हा पॉईंट द्यायचा इथे. जास्त पफ पाहिजे असेल तर 2 इंच घ्यायचा, कमी पफ पाहिजे असेल तर 1.5 इंच घ्यायचा. इथे हा टक. इथून ही उंची घ्यायची 2 इंच. अशी रेषा आखून घ्यायची. जसं आपण पॉईंट टाकलेत ना तेवढी, बरोबर. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे
रेषा आखून घ्यायची. जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही इथून पण घेऊ शकता. असं 1/2 इंच इथे टक्ससाठी कटिंग करायचं. पाव इकडनं पाव इकडनं पाव. आता ही रेषा हिला शेप सारखा आला पाहिजे. हां, आपला पफ आला पाहिजे इथे. सारखा पफ आला पाहिजे. आता आपण इथे आपला हा अर्धा इंचाचा टक्स आला ना, म्हणून अर्धा इंच इथे वाढवायचं. बरोबर, हा टक्स आला ना इथे अर्धा इंचाचा, म्हणून अर्धा इंच इथे वाढवायचा. आता पुढचा आणि मागचा मुंड्याचा शेप द्यायचा. इथून इथे घ्यायचा 1 इंच, त्याच्याखाली द्यायचा 1/2 इंच कमी, म्हणजे 1/2 इंच. आता ह्याचा आणि ह्याचा मध्य काढायचा. इकडनं पण मध्य काढायचा. शेप ऑइल असं शेप देऊन घ्यायचा. हा मागचा शेप, हा मागचा शेप द्यायचा. इथपर्यंत द्यायचा. आता हा पुढचा शेप द्यायचा. मागचा पुढचा शेप दिला. आता तुम्हाला आपण इथे गळा तयार करायचा. आता तुम्हाला पान गळा पाहिजे असेल तर पान गळा. आता माझ्या एका कस्टमरला पाहिजे पान गळा. इथे तुम्ही गोल पण देऊ शकता, पान गळा पण देऊ शकता, किंवा पंचकोनी पण देऊ शकता. पान गळा असा हा पान गळा आला. हा, तुम्ही गोल पण देऊ शकता इथून असा. हा गोल झाला. हा ही कटिंग दिली ना तर गोल, हा ही कटिंग दिली तर पान गळा होतो. बरोबर. आता इथून घ्यायचं कंबर. कंबर आहे आपली 27, म्हणजे किती झाले 6.25. 27 6.25. बरोबर. इथे 6.25ची मार्किंग करून घ्यायची. 27चा चौथा 6.25 आला ना, 6.25ची मार्किंग करून घ्यायची. इथे 2 इंच, इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतली ना, म्हणजे इथे 2 इंच शिलाई मार्जिन येईल. आणि हा 2चा आपण पफ सोडलाय, पफसाठी जागा सोडली ना, हा पफ 2चा घेतलाय ना, मग इथे तो 2 इंच इथे घ्यायचा. इथे तो 2 इंच आला. हा, कमरेचा चौथा 27चा चौथा आला 6.25. 2 इंच आपण इथे शिलाई मार्जिन घेतली म्हणून इथे घेतली, आणि हा 2 इंच आपला इथे कट होऊन जाईल ना, तो पुढे 2 इंच वाढवला. समजलं. आता ही मार्किंग करून घ्यायची.
आता हे आपण कटिंग करून घेऊ. पहिला आपण मागचा मुंडा कापून घ्यायचा, कट करायचा. आता हे दोन भाग अलग करून घ्यायचे. आता ही इथून कट द्यायची. तुम्हाला जर इथे कट द्यायला वाटत असेल तर द्या, नाहीतर मग जागा ही पट्टी वरती उचलत असेल तर कट नाही दिली तरी चालेल. आता इथूनचा हा टक्स द्यायचा. इथे तुम्हाला टक्स द्यायचा असेल तर टक्स देऊ शकता, नसेल द्यायचा तर नका देऊ. कारण टक्स दिला नाही इथे तर पफ एकदम व्यवस्थित येतो. म्हणून इथे तुम्हाला जर द्यायचा असेल तर टक्स द्या, नसेल द्यायचा तर नका द्या. आणि टक्स द्यायचा असेल तर मग ही जागा कट करू नका, कारण इथे टक्स दिला ना तर इथे हा भाग उचलतो, म्हणजे कमी पडतो, असा कमी पडतो, वरती येतो. म्हणून जर तुम्हाला जर टक्स द्यायचा असेल तर इथली ही कटिंग देऊ नका, ही जागा स्ट्रेट ठेवा ही, आणि इथे ही कटिंग द्या. पहिल्यांदा आपण मागच्या भागाची मार्किंग करू. आपण जी शिलाई मार्किंगला एक्स्ट्रा घेतलेलं ना ते कट करायचं काचपट्टीसाठी, आणि जी आपण 1 इंच खाली वाढवलेलं ना ते आपण कट करून घ्यायचं. हे 1 इंच आपण एक्स्ट्रा वाढवलेलं पुढच्या भागामध्ये ते कट करून घ्यायचं. आणि हे शिलाई मार्जिंगसाठी काचपट्टी बटनपट्टीसाठी घेतलेलं ते कट करून घ्यायचं, कारण दोन्ही भाग एकत्र काढले ना त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग पण ह्याच्यामध्ये आली. ती आता आपण शिलाई मार्जिंग कमी करायची. आता आपण बघायचं आपलं बरोबर 5.25 शोल्डर बघा, 5.25 शोल्डर आपली बरोबर राहिली. आणि उंची 13.5, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केला म्हणजे किती झालं 14.5 बरोबर. ही उंची आता बरोबर झाली आपली. आता मागचा भाग बघा 6.25, छातीचा चौथा, कमरेचा चौथा, 27ची कंबर आहे, 27चा चौथा होतो 6.25 बरोबर. 1 इंच शिलाई मार्जिन.
सॉरी 1 इंच टक्ससाठी, हा 1 इंच टक्ससाठी मागचा अटक पाठीमागचा टक्स, आणि 2 इंच आपण पुढे शिलाई मार्जिनला 2 इंच घेतले ना, मग इथे पण 2 इंच घ्यायचं. हां, आता इथे कसं छातीचा चौथा किती आहे? 32चा चौथा 8 आला, बरोबर. आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं. आणि हा पुढच्या साईडने आपण टक्ससाठी एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं ना, ते आता मागच्या भागातून कट करायचं. आता ही मार्किंग अशी येईल. तुम्हाला जर शिलाई मार्जिनसाठी 1.5 घ्यायचं असेल तर 1.5 घ्या, 1 घ्यायचं असेल तर 1 घ्या. तुम्ही जशी शिलाई करत असतील त्याच्यावर. मी आता इथे कटोरीसाठी 1.5 घेते आणि प्रिन्ससाठी 2 घेते. हा आला आपला मागचा भाग, 32 साईज, 32 मागचा भाग. हा, साईज मागचा भाग. आपला मुंडा पण बरोबर 5.5चाच आहे. हा बघा, मुंडा पण 5.5चा. आता इथे थोडी क्रॉस कट द्यायची. हां, थोडी, कारण आपल्या मुंड्याच्या शिलाई सारख्या येण्यासाठी थोडी किंचित असा क्रॉस करायचा. हा झाला आपला 32 साईज पाठीमागचा भाग. आता आपण ही कटिंग द्यायची गळ्याची. तुम्हाला गोल गळा पाहिजे असेल, पंचकोनी गळा पाहिजे असेल तर पंचकोनी घ्यायचा. गोल गळा पाहिजे असेल. आता मैत्रिणींनो, हा आपण जो पाठीमागचा मुंडा कट केला आहे ना, तो मुंडा काढून टाकायचा. आपला समोरचा मुंडा घ्यायचा. हा बघा, पाठीमागचा मुंडा कट करून टाकायचा. मुंड्याचा भाग आपण कटिंग केली. हां, आता ही कटिंग बघा, पहिली ही आपण कटिंग द्यायची. नाहीतर ही जर पट्टी तुमची उचलत असेल, टक्स देत असतील तर इथे कटिंग नाही केली तरी चालेल. आपण पाव इंच थोडी कट द्यायची इकडनं दोन्ही साईडने. हे बघा, अशी थोडी थोडी कट द्यायची, कारण आपण कटसाठी पुढे एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे. आता इथे ही आता ही आपले भाग 32 साईज. अशी नावं टाकून ठेवायची, म्हणजे आपल्याला कटिंग करायला घेते वेळेस काही प्रॉब्लेम होत नाही. आता आपण ब्लाऊज अस्तरवर कटिंग करायची. बघू.